नमस्कार. आज आपण खऱ्या अर्थानं सभापती थेट बांधावरती शेतकऱ्यांच्या या भूमिकेतनं तालुक्याच्या पश्चिम भागातील आवड गावामध्ये आलोय आणि आल्यानंतर इथं अतिशय देखणी कोथमीर खरं तर या आजींच्या हातामध्ये आहे की अतिशय दर्जेदार पद्धतीची कोथमीर उत्पादन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी केलंय. परत इथं आल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधतोय की बाबा काय चाललंय काय नाही. तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलोय. माझ्या शेतकरी वर्गाचे काय चाललंय, माझ्या शेतकरी राजाचं काय चाललंय, या भूमिकेतनं सभापती थेट बांधावरती या भूमिकेतून मी आज या ठिकाणी आलोय. इथं आल्यानंतर सगळ्या महिला भगिनी, आमचे सगळे तरुण सहकारी, वडीलधारी मंडळी या ठिकाणी शेतामध्ये राबराब रात्रीचा दिवस करून खऱ्या अर्थाने सगळी मंडळी कष्ट करतात. परंतु यांच्या कष्टाला देखील यश आलं पाहिजे ही मनोमन भावना या सगळ्या मंडळींची आहे. म्हणून नेमकं काय चाललंय काय नाही आमच्या ह्या शेतकरी वर्गाचं, त्या दृष्टीने मी आपल्या सगळ्यांची सदिच्छा भेट घेण्याच्या निमित्तानं आज कोथिंबीरच्या वावरामध्ये मी या ठिकाणी आलोय. अतिशय देखणी अशी कोथिंबीर निर्माण करायचं काम या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलंय. खरं तर या सगळ्या महिला तर सगळे तरुण सहकारी सगळ्या शेतकरी वर्ग कबाड कष्ट करते. मागच्या 2-3 दिवसापूर्वी काही पाऊस त्या ठिकाणी झाला, त्याच्यामुळे देखील काही नुकसान या शेतकरी वर्गाचा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मी आज या सगळ्यांना भेटीच्या निमित्ताने अशी चर्चा करतोय की काय चाललंय काय नाही, बाजारभावाच्या बद्दल असेल, आपल्या बाजार समितीबद्दल असेल, बाजार समिती जेवणाबद्दल असेल, या सगळ्या गोष्टीवरती शेतकरी बांधवांचं काय चाललंय म्हणून आज त्यांच्या सदिच्छा भेट घेण्याच्या निमित्तानं आज मी आवडच्या परिसरामध्ये या शेतामध्ये या ठिकाणी आले. आपल्यावर सगळे शेतकरी वर्ग आहेत, मोठ्या संख्येनं महिला आहेत. काय नाही, आम्हाला फक्त एक काम करायचं का जे शेतकरी वर्गाला जे काही नुकसान आहे ते कमीत कमी थोडाफार बाजारभाव मिळावा, हीच सदिच्छा आमची, बाकी दुसरं काही नाही. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. शेतकऱ्याकडनं त्यांना फक्त एकच अशी अपेक्षा आहे की बाबा शेतकऱ्यांचा जो माल पिकतोय सध्या त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळावा. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून आज आम्ही या शेतात धाना केलाय. कोथिंबीरही विकतचं पाणी घेऊन केलेलं आहे. सभापती साहेब 5,000 रुपये देऊन हे क्षेत्र पिकवलेलं आहे आणि आता काढायला धाना आलेला आहे. पण पावसाची आणि त्याची परिस्थिती तुम्ही पाहताय स्वतः काय आहे काय नाही. तरी आता समजा तुम्ही जेवणाचं केलेले नियोजन सगळं काय आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा ही अपेक्षा आहे. बाकी तुमच्याकडे जास्त काही नाही. एवढंच या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो. आता काय बोलायचं, आम्ही असं रोज हे शेतामध्ये कष्ट करतो पण आमचा बाजार कधीच नाही. कांदे पिकवले तर कांद्याला पण कधी बाजार भेटत नाही. शेतकऱ्याचा बाजार हे आलं माल तर त्याला बाजार उतरला. असं करून करून प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला खाली बाजार भेटतो. त्यामुळे आमचा बाजारभाव व्यवस्थित यावा म्हणून आम्ही कष्ट करतो. पण त्याला त्याला शासनाने आम्हाला बाजारभाव व्यवस्थित द्यावा. शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला पाहिजे ही खरं तर अतिशय रास्त भावना या सगळ्या आमच्या महिला भगिनींची आहे. हे सगळे कबाड कष्ट या ठिकाणी करतात. आजीबाई पुढे या. आणि ह्या कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय खऱ्या अर्थाने मिळाला पाहिजे. बळीराजा आमचा सुखी झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची खरं तर मनोमन भावना त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांना भाव भेटावा, शेतकरी लागलेत कष्टाने मारायला, आमचं तेच म्हणणे. एवढं बाजार भाव भेटावा, कष्ट करून करून थकलोय बार. खरं तर या आमच्या शेतकरी वर्गाची एक जी भावना आहे की मनापासून आम्ही सगळी मंडळी कबाड कष्ट करतोय. आयुष्याचा एक एक घाम, रक्ताचा एक एक थेंब या कष्ट करण्यामध्ये घालवतोय. तो जसा मोबदला किंवा जे काय आम्हाला मिळालं पाहिजे ती भावना यांची अतिशय रास्त आहे. भविष्यामध्ये जी काय मदत करता येईल तो करायचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती या नात्यानं आम्ही असेल, आमची सगळी टीम असेल, निश्चितपणानं शासन दरबारी देखील तुमचं म्हणणं गारण मांडण्याचं काम निश्चितपणानं त्या ठिकाणी करू. परंतु साधक बाधकपणानं आपल्या भागातल्या शेतकरी वर्गाचं काय चाललंय त्यांच्याशी सुसंवाद असला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या भेटीच्या निमित्तानं आज मी आवडच्या परिसरामध्ये तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी आले.